आपल्यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव रणवीर सर आहे. सर, काय नेमकी परिस्थिती आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सिलेंडर? आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये कालपर्यंत आपल्याकडे जवळपास पावणे 8,000चा स्टॉक आहे. अ, अ, कुठल्याही नागरिकांना पॅनिक होण्याची गरज नाहीये. आपल्याकडे रेग्युलर पुरवठा पण होत आहे. परंतु फक्त बुकिंग करतेवेळेस 28 दिवसाचा जो लॉकिंग पिरियड आहे, त्याचं सर्वांनी पालन करावे. जर ह्याचं सर्वांनी पालन केलं, तर सर्वांना सिलेंडरचा, एल-पी-जीचा, घरगुती सिलेंडरचा साठा आपल्याकडे उपलब्ध असल्यानं त्यांना 1 ते 2 दिवसांमध्ये त्यांच्या घरपोच डिलिव्हरी केल्या जाईल, याची आपण प्रशासनामार्फत दक्षता घेतली जात आहे. मी आय-ओ-सी-एल, बी-पी-सी-एल आणि एच-पी-सी-एलच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्यांची आम्ही मीटिंग घेत आहोत. वारंवार त्यांच्या टचमध्ये आहोत. तर त्यांनी सुद्धा आपल्याला पुरवठ्याबाबत आश्वासित केलेले आहे. सर, काही एजन्सीवरती रांग लागल्याचं दिसून येते किंवा नागरिक तिथे येत आहेत बुकिंगच्या अनुषंगाने, बुकिंगच्यासाठी अडचणी जात असल्याचं सांगण्यात येतं. तर काय नेमकी स्थिती? हां, बुकिंगबाबत आज सकाळी थोडा प्रॉब्लेम होता. त्याबाबत सर्व संबंधित जे कंपन्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. फक्त सर्व नागरिकांना माझी विनंती हीच आहे, की 28 दिवसाचा पिरियड झाल्याच्या नंतरच त्यांनी बुकिंग करावी. त्या सर्वांनी याची दक्षता घेतली तर बुकिंगला सुद्धा कुठला प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याकडे एकूण पुरवठ्याची परिस्थिती किती आहे? आपल्याकडे सध्या कालचा जर आपण स्टॉक पाहिला तर आपल्याकडे जवळपास पावणे 8,000 सिलेंडर एल-पी-जीचे आहेत. कमर्शियलचे सुद्धा आपल्याकडे स्टॉक आहे. कमर्शियल बाबत सुद्धा काल शासनाने मीटिंग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये शासकीय वसतिगृह, हॉस्पिटल, रुग्णालय आणि जेल या आस्थापनांना कमर्शियलचं सिलेंडर उपलब्ध करून द्यायचंय. त्याबाबत मी आता सर्व एजन्सींना सुद्धा बोललेलो आहे. त्याबाबत आम्ही आता एक सर्व परिपत्रक पण निर्गमित करत आहोत. जो घरगुती गॅस सिलेंडर आहेत, तो डोमेस्टिकचा सुद्धा आपल्याकडे पुरेसा साठा असल्यामुळे त्याची डिलिव्हरी सुद्धा व्यवस्थित वेळेवरच केली जाईल. त्याबाबत आता आम्ही 2-3 वाजता सर्व सेल्स ऑफिसरची सुद्धा मीटिंग कॉल केलेली आहे. महेश हिंजवड, TVN मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.